मोदींचे मास्टर स्ट्रोक जे कोणालाच कळले नाहीत. मास्टर स्ट्रोक नंबर 1, ज्यावेळेस मोदी पश्चिम बंगालमध्ये झालमुरी खायला गेले, त्यावेळेस त्यांनी त्यातून एक गुप्त संदेश दिलेला की विदाऊट गॅस आपण जेवण बनवू शकतोय आणि ते खाऊ शकतोय. मास्टर स्ट्रोक नंबर 2, मोदींनी सांगितलं की सोने खरेदी करू नका, पण त्याच्या पाठीमागचं कारण हे होतं की जर चुकून काँग्रेसचं सरकार आलं तर त्यांनी ते काढून घेऊ नये, आणि म्हणूनच मोदींनी सांगितलं की सोने खरेदी करू नका. आपण जर सोनंच घेतलं नाही तर काँग्रेस काय काढून घ्या. मास्टर स्ट्रोक नंबर 3, त्यांनी सांगितलं की गाड्या कमी वापरा, पेट्रोल कमी वापरा, पण ह्याच्या पाठीमागचं कारण काय होतं ते कोणीच लक्षात घेतलं नाही. आत्ता भारतात मधुमेह, हृदयरोग आणि लठ्ठपणा यांचे रुग्ण भरपूर झालेत. मोदींना ते रुग्ण कमी करायचे आहेत आणि भारत हेल्दी बनवायचा आहे. त्यासाठी त्यांनी काय सांगितलं की गाड्या कमी वापरा आणि तुम्ही चालत जा. चालल्यामुळे तुमचं आरोग्य सुधारेल आणि हे सगळे आजार दूर पळतील. आता ह्यात त्यांच्या एका मित्राचं थोडंसं नुकसान होईल, पण ठीक आहे, देशहितासाठी एवढं. मास्टर स्ट्रोक नंबर 4, आपल्याला त्यांनी तेल कमी खायला सांगितलं. आता ह्याच्यामुळं काय होईल की कोलेस्ट्रॉल आपलं वाढणार नाही, त्यामुळं आपल्याला बायपाससारखे गंभीर आजार होणार नाहीत आणि आपण एकदम हेल्दी राहू. आता ह्यात त्यांच्या दुसऱ्या मित्राचं थोडं नुकसान होईल, पण ठीक आहे, एवढं देश हितासाठी तेवढं सहन करू शकतो आपण. मास्टर स्ट्रोक नंबर 5, रस्त्यावर जर कमी गाड्या आल्या तर ट्रॅफिक होणार नाही आणि दरवेळी इलेक्शन रॅलीमध्ये एखादी ॲम्ब्युलन्सला रस्ता देण्यापेक्षा ती ॲम्ब्युलन्स दुसऱ्या रस्त्याने जाईल, कारण त्या बाजूला ट्रॅफिक कमी असेल. मास्टर स्ट्रोक नंबर 6, जर परदेश दौरे कमी झाले आणि विमानांचा वापर कमी झाला तर विमानांच्या अपघातांची संख्यासुद्धा कमी होईल. हा मोदींचा त्या पाठीमागचा दृष्टिकोन होता. वाह मोदीजी वाह. मोदींचे विचार किती लांबपर्यंतचे असतात ना. जिथे विरोधकांचे विचार संपतात तिथून मोदींचे विचार चालू होतात.